तर डिलिव्हरीनंतर माझं वजन 87 किलो होतं आणि आत्ता माझं वजन 59 किलो आहे. तर मी हाच डाएट प्लॅन यूज केलेला आहे. अशाच प्रकारचं डाएट प्लॅन यूज करून माझं वजन कमी केलं आहे आणि सोबत थोडीशी एक्सरसाइज केलेली आहे. नमस्कार मंडळी. तर मी खूप दिवसांनी डाएट व्लॉग बनवते. तर इथे मी सकाळी उठल्यास 2 ते 3 ग्लास पाणी पिते. तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं पाणी तुम्ही घेत जा आणि दिवसातून 3 ते 4 लिटर पाणी पिण्याचा प्रयत्न करा. तर इथे चहा घेतलेला आहे मी, अर्धा कप आहे. तर तो मी स्टिविया टाकून घेतला होता. त्यानंतर इथे माझी ब्रेकफास्टची तयारी आहे आणि मी प्रत्येक इन्ग्रेडियंट किती यूज केलेला आहे, सोबत त्याच्यामध्ये किती कॅलरी आहेत, किती प्रोटीन आहे त्याची लिस्ट दिलेली आहे. तर इथे एक ऑमलेट आहे. नॉर्मल तुम्ही जसे ऑमलेट बनवता सेम त्या प्रकारे आहे, परंतु ज्याच्यामध्ये हाय प्रोटीन आहे तर ते इन्ग्रेडियंट मी घेतलेले आहेत आणि ज्याच्याशिवाय आपण राहू शकत नाही तेही इन्ग्रेडियंट घेतलेले आहेत. तर इथे मी 2 एगचं मशरूम ऑमलेट बनवते आणि त्याच्यासोबत एक मल्टीग्रेन ब्रेड आहे. तर मी जे व्हेजिटेरियन्स आहेत त्यांच्यासाठी एक ऑप्शन म्हणजे एक रेसिपी मी टाकणार आहे, व्हेजिटेरियन प्रोटीन ऑमलेट. आणि सोबतच म्हणजे ते काही बेसनचं वगैरे नाही आहे, तर तुमच्यासोबत मी शेअर करेल रेसिपी. आणि इथे मल्टीग्रेन ब्रेड घेतलेला आहे. जर तुम्हाला ब्रेड नको असेल तर तुम्ही एक चपाती घेऊ शकता, एकदम छोट्या साईजची, 30-35 ग्रॅम वजन करून. आणि शक्यतो वेट स्केल खूप गरजेचा आहे तुमच्या किचनमध्ये. त्याने काय होतं की तुम्हाला अंदाज येतो आणि तुम्ही त्यानुसारच इटिंग करता. आणि असं नाही की इटिंग केलं म्हणजे थोडंसं खाताय तुम्ही तर तुम्हाला अजून भूक लागेल. तर तुम्ही जेव्हा वजन वगैरे करून वेट करून खाणार तेव्हा तुम्हाला भूकही कमी लागते, कारण तुमचं जे प्रोटीन इंटेक व्यवस्थित असेल तर तुम्हाला क्रेविंग होत नाही दुसरं काही खाण्याची आणि तुम्हाला ऑप्शनही भरपूर असतात. तर हे सुद्धा नॉन व्हेजिटेरियन्ससाठी आहे, परंतु व्हेजिटेरियन्सचा मी पुन्हा एकदा एक रेसिपी घेऊन ब्लॉग बनवणार आहे. आणि हे ऑमलेट प्रोटीन रिच आहे. सकाळी सकाळी ब्रेकफास्टमध्ये तुम्ही जर खाल तर तुम्हाला म्हणजे असं क्रेविंग होणार नाही दुसरं काही खाण्याची. इथे मसाला ताक आहे. हे 150 ग्रॅम मसाला ताक होतं. त्याच्यामध्ये मी 150 ग्रॅम पाणी टाकलेलं आहे आणि आपला जो ताकाचा मसाला आहे तो टाकला आहे. सोबत थोडेसे चिया सीड्स टाकलेले आहेत. आणि हे मी 12 ते 1च्या दरम्यान घेतलं होतं. आणि ब्रेकफास्ट मी 10 ते 11मध्ये करते किंवा 9, 10, 11 या दरम्यान करत असते. आणि त्यानंतर राघवला घेऊन मी वॉकला गेले होते खाली, कारण तो घरामध्ये कंटाळतो आणि माझाही वॉक होतो त्याच्या मागे फिरून फिरून. तर मी अर्धा 1 तास त्याला खाली घेऊन जाते. सध्या वातावरण ठीक आहे त्यामुळे, परंतु मला असं वाटलं नव्हतं की तिकडून आल्यानंतर त्याला फीवर येईल. तर घरी आले आणि तो एकदम शांत बसला होता. त्याचं अंगही गरम लागत होतं. मग त्यालाही घेऊन बसले जरा वेळ. झोपतच नव्हता, झोपत होते, परंतु भूकही खूप लागली होती. त्यानंतर मग मी इथे मसूर आणि पनीरचा डोसा बनवला होता, जो की मी गाऊसाठी सकाळी डब्यामध्ये दिला होता आणि त्यातलंच बॅटर मी ठेवलं होतं. तर हे 40 ग्रॅम मसूर आणि 40 ग्रॅम पनीर मी मिक्सरला ग्राइंड करून घेतलं होतं. गाऊसाठी वेगळं केलं होतं मी, म्हणजे टोटल मी 80 ग्रॅम पनीर आणि 80 ग्रॅम मसूर केला होता. तर तिला अर्धे दिले आणि मी माझ्यासाठी काही बॅटर ठेवलं होतं. तर इथे अशा प्रकारे त्याच्यामध्ये फक्त हिरवी मिरची आणि अद्रक टाकून घेतलं आहे आणि जरा बारीक गॅसवरती थोडं जास्त होऊन द्यायचं, सो जेणेकरून ते काय होतात, थोडेसे क्रिस्पी होतात बाहेरून पण आणि पातळ काढायचे. अदरवाईज ते म्हणजे पाणी वगैरे वॉटरी होतात. त्यामुळे हे डोसे मला खूप आवडले. काल खूप छान लागत होते, थोडेसे क्रिस्पी झाले होते. आणि सोबत माझ्या मैत्रिणीने मला छोलेची भाजी दिली होती थोडीशी, तर ती घेतली होती आणि दही घेतलं होतं. आणि इथे माझ्याकडे ना कढीपत्त्याची चटणी आहे बनवलेली, तर तीही मी वरून गार्निश केली होती. आणि मला ती चटणी खूप आवडते. माझ्या मैत्रिणीने मला रेसिपी दिलेली आहे, तर मी ऑलमोस्ट दह्यामध्ये वगैरे वरनं टाकत असते ती, तर आजही टाकलेली आहे. आणि अशा प्रकारे ही 29 ग्रॅम प्रोटीनवाली थाळी आहे, तुम्ही पाहू शकता. आणि 400 कॅलरीज आहेत फक्त त्यामध्ये. त्यानंतर राघव उठला होता तर त्यालाच घेऊन बसले. कुकिंगला वगैरे वेळ भेटला नाही. मग माझे मिस्टर आल्यानंतर मी कुकिंग स्टार्ट केलं. तर इथे आता तो बरा आहे. म्हणजे एकदाच फीवर आला त्याला, परत नाही आला. त्यानंतर तो खेळू लागला होता छान. त्यानंतर मी चहा घेतला, कारण चहा घेतल्याशिवाय मला सुचत नाही दुसरी कामं. सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा असा चहा होतो. तर इथे जेवणामध्ये एक करी होती, सोबतच नाचणीची भाकरी होती आणि थोडीशी छोलेची भाजी राहिली होती तीही होती. तर सोबत राईस होता. तर मी अशा प्रकारे माझी थाळी म्हणजे सजवली होती म्हणू शकता तुम्ही. तर याच्यामध्ये अराउंड 500 कॅलरी आणि 22 ग्रॅम प्रोटीन आहे.
तर ही संपूर्ण लिस्ट आहे. मी जेही इन्ग्रेडियंट यूज केलेत, किती क्वांटिटीमध्ये केलेत, त्यामध्ये किती प्रोटीन आहे. तर टोटल 1300 कॅलरीजचा डाएट प्लॅन आहे हा. आणि यामध्ये 75 ग्रॅम प्रोटीन आहे. आणि तुम्हाला जर अजून असेच डाएट प्लॅन हवे असतील तर प्लीज मला सपोर्ट करा. मोटिवेट करण्यासाठी कॉमेंट, लाईक, शेअर करायला विसरू नका हा डाएट प्लॅन. आणि खरंच मोटिवेशनची खूप गरज आहे, कारण मग मी कंटाळा करते की नाही, मी व्हिडिओ नाही बनवत, परंतु मी हेल्दी खाण्याचं ट्राय करते रोज एव्हरीडे.